नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील 4 संशयित आरोपींचा एसआयटीनं ताबा घेतला। कंपनीतील एका कर्मचाऱ्याचं धर्मांतर केल्याप्रकरणी एसआयटीचं पथक तपास करणार। न्यायालयाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या 4ही जणांना आज कोर्टात हजर करणार। नाशिक पाठोपाठ मुंबईतही कॉर्पोरेट जिहादची चर्चा। हिंदू मुलीला मुस्लिम तरुणानं फोनवर अश्लील मेसेज आणि फोटो पाठवले। दोघंही एकाच कंपनीत काम करत होते। आगरीपाडा पोलिसांकडून अशरफ नावाच्या तरुणाला अटक। माझ्या मुलीबरोबर हे प्रकरण घडलेलं आहे, जे पिरामल टॉवरमध्ये टेलिकॉलिंगचं काम करत होती आणि तिकडे एक ग्रुप होता। त्या ग्रुपमध्येच तो मुलगा होता अशरफ सिद्दीकी करून। त्यांनी जॉब गेल्यानंतर त्या ग्रुपमधनं 4-5 मुलींचा, हिंदू मुलींचा नंबर काढला आणि सगळ्यांना घाणेरडे मेसेज, ऑन व्हिडिओ पाठवण्याचे चालू केले। त्याच्यातनं माझी एक मुलगी होती ज्यांनी हा प्रकरण माझ्याबरोबर शेअर केला आणि त्याच प्रकरणाबाबत आम्ही पोलीस चौकीमध्ये आले आणि कंप्लेंट नोंदवली आहे। FIR झालेली आहे आणि त्या मुलालाही अरेस्ट केलं गेलं आहे। ठाण्यातील मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबानं मुंबई ठाण्यासह राज्याबाहेर अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला। तुमच्यावर काळी जादू केली ती दूर करतो असं सांगत अघोरी पूजा करत होता। अघोरी पूजा करून पैसे मिळवून देण्याचा आमिष देत होता। या ठगाला अटक करण्यात आली। मालेगाव धुळे मतदार यादीमध्ये